नमस्कार. आज आपण नव्याने चीनचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण हा जो नवीन कोर्स सुरू केला आहे, त्या कोर्समध्ये आपण प्रामुख्याने चीन आणि चीनच्या अंतर्गत आणि बहिर्गत जे काही राजकारण झालेलं आहे, वसाहत कालखंडामध्ये, त्या कालखंडावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे गेले 2-3 लेक्चर्सपासून, व्याख्यानांपासून आपण चीन आणि चीनच्या आसपासचे जे काही सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंधातलं राजकारण आहे, त्यावर भाष्य करत आहोत. त्याच पद्धतीने चीनचा जो ऐतदेशीय इतिहास आहे, चीनचा स्वतंत्र अशी जी काय समाज रचना आहे, त्याचं दर्शनशास्त्र आहे, त्याच्या सभ्यता आहे, त्यावर सुद्धा आपण या संपूर्ण मॉड्यूलमध्ये, या संपूर्ण विषयामध्ये की ज्याचं नाव आहे चीनचा इतिहास, याच्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आतापर्यंत जसं की आपण 2-3 वेळा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की आपण खरं तर वसाहत कालखंडातला चीन समजून घेतोय. अर्थात भारत आणि इतर देशांमध्ये असलेल्या वसाहतवादी अनुभव जसेच्या तसे चीनला अनुभवाला आलेले नाहीत. वेगळ्या पद्धतीच्या परकीय राष्ट्रांनी त्यांच्या त्यांच्या ध्येय धोरणांसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला किंवा तिथे जे काही शिंग सरकार अस्तित्वात होतं, त्या सरकारकडून विविध सवलती लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. किंवा शेजारील जी राष्ट्र होती, उदाहरणार्थ जपान, कोरिया, व्हिएतनाम, यातली काही व्हिएतनाम आणि इतर फॉर्मोसा बेट किंवा तिबेटचा खंड, हे सगळं कधीतरी चीनच्या अखत्यारीतला भाग होतं. परंतु या संपूर्ण देशांनी चीनच्या विरोधात स्वीकारलेली भूमिका, याच्यामुळे चीनला बराचसा जो काही स्वतःचा प्रदेश होता, तो या वसाहतवादी आणि साम्राज्यवादी राजकारणाच्या दबावाला बळी पडून सोडून द्यावा लागला किंवा त्याचा त्याग करावा लागला. तर या त्यागाच्या संदर्भात किंवा जे काही चीनमध्ये जे काही वेगवेगळे समूह होते, भूप्रदेश होते, ते कशा पद्धतीने या साम्राज्यवादी राजकारणाच्या संदर्भामध्ये चीनला त्यागावे लागले आणि त्याचं नेमकी जी काही कारणं आहेत, ती होती वेगवेगळे जे काय करार, मदार चीनने इतर देशांबरोबर, परकीय देशांबरोबर केलेले होते, तर त्याच्यामध्ये असलेली एक असमानता किंवा बऱ्याचशा परकीय देशांनी अशा पद्धतीचे असमान करार, मदार त्या देशांसोबत केले जावेत, अशा पद्धतीचा दबाव चीनवर या वसाहत कालखंडामध्ये पडलेला दिसतो. आणि त्या दबाव अर्थात या सर्व करार मदारांची फलश्रुती काय झाली, तर चीनला आपला जो काय समूह, जे काही भूप्रदेश होते, ते भूप्रदेश या देशांसाठी गमवावे लागले. दुसरं काय फलश्रुती झाली, तर चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमानास्पद वागणूक यामुळे मिळालेली आहे. चीनचा अपमान, चीनचं स्थैर्य, चीनचा इतिहास, चीनच्या सभ्यता, या सगळ्यांची जी काय प्रतिष्ठा होती, ती संपूर्णपणे या वसाहत कालखंडामध्ये पणाला लागलेली आहे. आणि या संपूर्ण शर्मनाक अशा करारांमुळे खरं तर देशांतर्गत गृहयुद्धाची परिस्थिती झाली. देशांतर्गत वेगवेगळे विद्रोह आणि बंड परकीय साम्राज्याच्या विरोधात, तसंच चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या शिंग राजवटीच्या विरोधात उभे राहिले. आणि त्याची जी अंतिम परिणती होती, ती 1911ला जी काही क्रांती झाली, की ज्याचं नेतृत्व डॉक्टर सन येत सेन यांनी केलं, त्या क्रांतीमध्ये या संपूर्ण घटनांची फलश्रुती आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळे वसाहतवादाचं स्वरूप इतर आशियाई देशांमध्ये पूर्णपणे वेगळं होतं आणि चीनमध्ये या वसाहतवादी साम्राज्यवादी राजकारणाचं स्वरूप पूर्णपणे भिन्न होतं. म्हणजे भारताचा संदर्भ द्यायचा झाला तर भारतावर जवळजवळ 100-150 वर्ष ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नावाच्या ब्रिटनमधल्या एका कंपनीने एक संपूर्ण संप्रभुता अनुभवली आणि त्याच्या अखत्यारीत इथला वसाहतवाद प्रत्यक्षात आला. परंतु चीनच्या संपूर्ण राष्ट्रांमध्ये एक स्वतःच्या बद्दलच्या किंवा स्वतःच्या व्यवसायाबद्दलच्या सवलती मिळवण्यासाठी प्रचंड चढाव आणि त्याच्यातून ताणतणाव आणि त्याच्यातून वसाहतवादी संघर्ष उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. कारण जो कालखंड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अत्युच्च शिखराचा होता,
तो कालखंड तो चीनमध्ये 1832 नंतर लयास गेला. म्हणजे जोपर्यंत अफूचं युद्ध होतं किंवा जोपर्यंत अफीम किंवा अफूचा व्यापार होत होता, तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व चीनमध्ये सुद्धा जाणवत होतं. आणि जो काही काय म्हणतात, जो काही अप्रत्यक्ष पद्धतीने हा जो काही अफूचा व्यापार ब्रिटनने, इंग्रजांनी चीनमध्ये करवला, त्याच्यामध्ये एक सायलेंट प्लेयर म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटन स्वतः होते, परंतु प्रत्यक्षदर्शी त्याच्यामध्ये गुंतलेले नव्हते. अफूच्या राजकारणाच्या संदर्भात, अफूच्या व्यापाराच्या संदर्भात. कारण अफूची संपूर्ण शेती ही ब्रिटनचीच वसाहत असलेल्या भारतामध्ये होत होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी प्रत्यक्ष व्यापारामध्ये गुंतलेली नसून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुरस्कृत केलेले असे काही अधिकारी, अधीक्षक भारतामधून तो माल चीनमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करत होते. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने अफूचा व्यापार चीनमध्ये चालत होता. हे त्याचं एक उदाहरण झालं. आणि याचा परिणाम स्वरूप चीनमध्ये पहिलं आणि दुसरं असे 2 महत्वाचे युद्ध घडले की जे अफूचे युद्ध म्हणून ओळखले गेले. आणि याचा खरं तर कॉन्टॅक्ट किंवा संदर्भ काय होता की इंग्रजांना किंवा सुरुवातीचा जो काय टप्पा होता वसाहतवादी कालखंडाचा, राजकारणाचा, त्याच्यामध्ये संपूर्ण जनतेला, सैनिकांना, प्रशासनाला अफूची लत, नशा लावण्याचं एक राजकारण खरं तर या इंग्रजांनी केलेलं आपल्याला चीनच्या संदर्भात दिसून येतं. आणि नंतरची जी काय आकडेवारी प्रसिद्ध झाली त्याच्यावरून असं दिसून येतं की जवळजवळ 20% सरकारी अधिकारी किंवा छिंग सरकारचे जे काय प्रशासकीय अधिकारी होते त्यांना सुद्धा या नशेची लागण लागलेली होती. नौसैनिकांमध्ये सुद्धा जवळजवळ 10 ते 15% जवान जे होते ते या नशेच्या आहारी गेलेले होते. आणि सामान्य जनतेमध्ये पण या नशेच्या संदर्भात सुळसुळाटच दिसून येत होता. याचा परिणाम स्वरूप खरं तर इंग्रजांना याच्यावर कुठलाही कर लावू नये आणि त्याच्यातून प्रचंड मोठं महसूल ब्रिटन आणि इतर सगळ्या देशांना या अफूच्या व्यापारातून होत होतं. त्यामुळे चीनमध्ये एक कालखंड असा होता की तो संपूर्ण कालखंड हा अफूच्या व्यापार आणि अफूच्या व्यापाराशी संबंधित राजकारणाच्या भोवती एवढा होता की त्यांच्या विरोधात सुरुवातीला ते कोणत्याही पद्धतीची भूमिका घेण्यास धजावत नव्हते. परंतु शेवटी त्यांचं नुकसान या सगळ्या प्रक्रियेमध्ये होत होतं. कारण सामान्य जनता, इतर अधिकारी त्यांच्या कमाईतले उत्पन्नातला जो काही मोठा भाग सरकारला कर रूपाने देत होता आणि त्याच्यातून सरकारचा महसूल उभा राहत होता. त्यातला बराचसा भाग हा खरं तर या अफूसारख्या नशेली पदार्थांच्या खरेदीमध्ये त्या उत्पन्नाचा भाग वाया जात होता. आणि या प्रक्रियेतून चीनी सरकारला, विशेषतः चिंग सरकारला हे जे काही वेगळ्या पद्धतीचं डायव्हर्जन होतं इन्कम मधलं किंवा खर्चाच्या संदर्भातलं, त्याच्याबद्दलची चिंता लागली आणि त्यांनी एक मोठी स्ट्रॉंग भूमिका या अफूच्या व्यापाराच्या संदर्भात घेतलेली दिसून येते. तर 2 महायुद्धानंतर इतर राष्ट्रांनी वेगवेगळे करार मदार चीनच्या संदर्भात केले. पहिले जे काय दोन्ही महायुद्ध झाले त्या दोन्ही महायुद्धांमध्ये चीनने फोर्सफुली किंवा बळजबरीने या सगळ्या अफूच्या व्यापारावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. कारण पर्यायाने चीनचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान अफूच्या व्यापारामध्ये होत होतं. कारण अफूचा जो काय ग्राहक होता तो अफूचा ग्राहक मुळातच चीनी नागरिक, चीनी सैन्य आणि चीनी अधिकारी असा असल्यामुळे त्याचं प्रचंड मोठं नुकसान चीनलाच सोसावं लागत होतं. आणि त्यामुळे जनतेच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या दबावामुळे चिंग सरकारने याच्यावर बंदी घालण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अफूच्या व्यापारात गुंतलेले जे काही देश होते त्यामध्ये इंग्रज आणि इतरही या सगळ्यांनी स्ट्रॉंगपणे तो व्यापार घडावा अशाच पद्धतीने भूमिका घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अफूचा व्यापार थांबवण्यासाठी खरं तर 2 महायुद्ध, एक 1832ला, दुसरं 1848 ते 38 ते 1840 या कालखंडामध्ये झालेली आपल्याला. तोपर्यंत काय होत होतं इथे, तर तोपर्यंत एकच बंदर या सगळ्या व्यापाराच्या संदर्भात होतं. आणि त्या बंदर जे होतं
त्या बंदराच्या भोवती हा संपूर्ण व्यापार वफुशी आणि इतरही संबंधित जो काय म्हणजे परकीयांचं जे काय स्थान होतं, परकीयांची जी काय भूमी होती व्यापाराची आणि इतर घडामोडींची, ती त्या बंदर व्यवस्थेच्या अवतीभोवती होती. ओके. त्या बंदराभोवती होती. ते एकच बंदर होतं, की ज्याला आपण मागच्या व्याख्यानामध्ये समजून घेतलं, की ज्याला कैटन व्यवस्था असं म्हटलं गेलं. कैटन व्यवस्था, की त्या बंदराच्या अवतीभोवती इतर सगळे परकीय जे काही देश होते ते त्यांचा व्यापार आणि त्यांच्या वेगवेगळ्या उलाढाली त्या ठिकाणी करत होते. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडातला जो काही हे जे काही बंदर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया असेल किंवा या सगळ्यामध्ये जे काही इतर देश सामील झाल्याच्या नंतर बंदरांची जी संख्या वाढवली आणि कैटन व्यवस्था जाऊन एक वेगळ्या पद्धतीचे मुक्त व्यवस्थाचं रूपांतरण किंवा स्थित्यंतरण चीनच्या संदर्भात घडत गेलं तेव्हा एक बंदरांच्या भोवती असलेलं राजकारण हळूहळू जवळजवळ 15-16 बंदरं त्या ठिकाणी उभी राहिली चीनच्या संदर्भात. कारण नंतरच्या कालखंडामध्ये शांघाय, फार्मोसा आणि इतर बऱ्याचशा बंदरांचा विकास झाला आणि त्या बंदरांवर अधिपत्य किंवा त्या बंदरांवर व्यापार करण्याचं विशेषाधिकार मिळावेत अशा पद्धतीचे करार मदार चीनच्या सोबत इतर परराष्ट्रीय राष्ट्रांनी केलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हळूहळू ते जे बंदर होतं की ज्या बंदरांभोवती सगळी कैटन व्यवस्था अस्तित्वात होती, त्या बंदरांच्या भोवती एक परकीय अर्थव्यवस्था काम करत होती, त्या ते सगळे ठिकाणं ही खरं तर करारांची केंद्रबिंदू झालेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे असा अर्थात ज्या ठिकाणी चीन सोबत हे परकीय राष्ट्र, परकीय देश जेव्हा करार मदार करत होते, याचा अर्थ त्यामध्ये असा अनुस्यूत होता, की त्यामध्ये एक सहकार्याचं धोरण होतं. म्हणजे संघर्ष नव्हता, तणाव नक्कीच होता. परंतु चीन आणि परकीय राष्ट्रांमध्ये या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये संघर्ष नव्हता. आणि कालखंडाच्या परिभाषेमध्ये जर समजा आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर 1860 ते 1870 हा जवळजवळ 10 वर्षाचा कालखंड हा सहकाराचा कालखंड म्हणून गणला गेला. अर्थात यामध्ये काय ठरलं गेलं, यामध्ये काय घडामोडी घडल्या, तर यामध्ये परकीय देशांसोबत त्यांचा व्यापार, वित्त आणि इतर गोष्टींच्या बाबतीत चीन सहकार्य करेल. ते जे काही व्यापार करू इच्छितात त्या संदर्भात चीन त्यांना एक पोषक भूमी उपलब्ध करून देईल आणि ती प्रामुख्याने बंदरांच्या भोवतीच होती. कारण नंतर हळूहळू ब्रिटन, जर्मनी आणि या सगळ्यांच्या सहकार्याने पुन्हा अजून 4 ते 5 नवीन बंदरांची भर पडली किंवा त्या बंदरांची मागणी त्या विशिष्ट देशांनी केली चीनकडे, की आम्हाला या बंदरांचा ताबा देण्यात यावा, आम्हाला व्यापारासाठी हे बंदर मुक्त करण्यात यावं इत्यादी इत्यादी. त्याच पद्धतीने जसं की विदेशी सीमा, त्याच्यावर आकारण्यात येणारा कर किंवा शुल्क याच्या संदर्भात सुद्धा नवीन व्यवस्था चीनमध्ये बनवण्यात आल्या. ओके. आणि त्यासाठी एक स्वतंत्र निरीक्षणालयाचीच निर्मिती करण्यात आली. त्यामुळे आपण आपल्या स्क्रीनवर जे काही बिंदू वाचू शकतो, या बिंदूंभोवती खरं तर आपण आजचं व्याख्यान प्रसारित करत आहोत. आणि हळूहळू मग संपूर्ण जो पट आपल्याला जर समजून घ्यायचा असेल, तर कालपर्यंत किंवा आतापर्यंत चीनचा प्राचीन इतिहास हा खरं तर वेगवेगळ्या सभ्यतांचा, दर्शनांचा इतिहास म्हणून गणला गेलेला. चीनमध्ये मांचू, चिंग, जाऊ अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या राजघराण्यांनी, राजवटींनी आपली सत्ता स्थापित केलेली आपल्याला दिसून येते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ जे राजघराणं होतं, राजवट होती, त्यांनी दीर्घकाळ म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये सत्ता स्थापन केली आणि ती राजवट दीर्घकाळ चीनमध्ये अस्तित्वात होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे राजेशाहीच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं, तर छिंग डायनेस्टी किंवा छिंग राजवट ही अत्यंत शेवटची चीनच्या संदर्भामधले आणि विशेषतः राजेशाहीच्या संदर्भामध्ये शेवटची राजवट ठरली. कारण त्यानंतर 1911ची राज्यक्रांती झाली, की ज्याद्वारे मोनार्किकल स्टेट जे होतं चीनचं किंवा राजेशाही सत्ता जी होती ती उलथवून टाकून हळूहळू चीनचा जो काही रूपांतरण किंवा स्थित्यंतर होतं ते प्रजासत्ताकाच्या दिशेने सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे दर्शनाचा इतिहास आहे, कन्फ्युशियसचा इतिहास आहे, हेन्फ्युशियसचा इतिहास आहे, दाओवाद याचं दर्शन आहे.
हा सगळी पार्श्वभूमी म्हणून आपण समजून घेतल्याच्या नंतर 1860 नंतर जे काही परकीय देश आहे त्याच्या सोबत चीनचं सहकार्याचं धोरण सुरू होतं. आणि त्यामुळे हे जे 10 वर्षाचं सहकार्य होतं, त्या 10 वर्षाच्या सहकार्याला सहकाराचा कालखंड म्हणून सुद्धा गणलं गेलं. तर त्याच्यामध्ये आपण हळूहळू जी काही बंदरं विकसित झाली, नवीन बंदरांची निर्मिती करण्यात आली, किंवा जे अस्पृश्य किंवा जे बंदर दुर्लक्षित राहिलेले होते, तो सुद्धा मुख्य भागी किंवा मुख्य केंद्राच्या धारेमध्ये आली. त्या बंदरांवर कोणकोणत्या प्रकारचे करार मदार झाले, त्याच्यातून कोणकोणत्या देशांना कशा पद्धतीचा फायदा झाला, याची चर्चा आपण या पहिल्या बिंदूंमध्ये करणार आहोत. त्याच पद्धतीने ज्या काही विदेशी सीमा होत्या त्या कशा पद्धतीने अधोरेखित केल्या गेल्या आणि त्याच्यावर एक शुल्क निरीक्षणालय बसवण्याची का गरज पडली, याची सुद्धा चर्चा आपण या बिंदूमध्ये करणार आहोत. कारण याची चर्चा करण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण चीनचा इतिहास बघितल्याच्या नंतर आपल्याला असं आढळून आलं की चीनला स्वतःचं परराष्ट्र धोरणच नव्हतं. कारण त्याच्यामध्ये असलेली जी काय चीनमधली सांस्कृतिक आणि दार्शनिक मान्यता होती की स्वर्गाच्या खाली असलेल्या संपूर्ण भूमीवर आपणच सर्व आहोत आणि त्या सर्वांचा नेता म्हणजे चीनी सम्राट किंवा चीनी शासक. त्यामुळे चीनी शासक हा सर्वंकष सम्राट असल्यामुळे इतर आसपासच्या देशातले लोक सुद्धा ही त्या चीनी सम्राटाच्या अखत्यारीतच येणारी असावीत, असा समज किंवा असा एक सांस्कृतिक पैलू या दर्शनामध्ये किंवा चीनच्या दर्शनामध्ये होता. त्यामुळे शत्रुभाव आणि हल्ले करायचा प्रश्नच नव्हता. आणि याचा दुष्परिणामही असा झाला होता की बऱ्याचशा राष्ट्रांनी, देशांनी चीनचे वेगवेगळे भूप्रदेश ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले आणि चीनने त्याला सक्षमपणे प्रत्युत्तर दिलेलं नाही. त्याच्या पाठीमागे असलेलं चीनचं जे काही सांस्कृतिक आणि इतर जे काही मान्यता होत्या त्या मान्यता हे कारण ठरलं असं म्हटलं गेलं. परंतु या सहकार्याच्या कालखंडामध्येच हळूहळू इतर परकीय राष्ट्र हे चीनचं आर्थिक शोषण करत आहेत असं उजागर होत गेल्याच्या नंतर आणि छिंग राजवटीची स्वतःच्या जनता आणि परकीय राष्ट्रांची नीती याच्यामध्ये एक 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 वेगळ्या पद्धतीने कोंडी होत असल्याचं लक्षात आल्याच्या नंतर हळूहळू चीनने या परकीय राष्ट्रांकडून सुद्धा शिकण्याची मनोवृत्ती ठेवलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ती शिकण्याची मनोवृत्ती काय होती की ती मुत्सद्देगिरी शिकण्याची मनोवृत्ती होती. आणि त्याच्यातून हळूहळू या कालखंडामध्ये चीनमध्ये कूटनीतीशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. परकीय राष्ट्रांकडून चीन वेगवेगळ्या बाबी म्हणजे परराष्ट्राच्या धोरणाच्या संदर्भात असेल, मुत्सद्देगिरीच्या संदर्भात असेल, कूटनीतीच्या संदर्भात असेल, त्याचे सिद्धांत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सारख्या गोष्टी शिकून घेण्याच्या मनोवृत्तीमध्ये गेला. कारण असं न केल्यामुळे चीनचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आतापर्यंत झाल्याचं चीनच्या लक्षात आलं, ते चीनी राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे हा कालखंड हा सहकार्याचा कालखंड म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर याच्यावर एक विस्तृत भाष्य किंवा विस्तृत विवेचन केल्याच्या नंतर आपण नंतरचा हा जो काही 1870 नंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड खऱ्या अर्थाने वसाहतवादी साम्राज्यवादी जीव घेण्या स्पर्धेचा कालखंड म्हणून चीनच्या इतिहासामध्ये गणला गेला, नोंदवला गेला. कारण या कालखंडामध्येच खरं तर चीनला वेगवेगळ्या पद्धतीने हादरे बसले. चीनची प्राथमिक अर्थव्यवस्था डगमगायला येऊन एक नवीन साम्राज्यवादी चीनी अर्थव्यवस्थेमध्ये साम्राज्यवादी हस्तक्षेपाला सुरुवात झालेली दिसून येते. त्यामुळे परकीय आक्रमणं वाढली. परकीयांमध्ये आणि चीनी राज्यकर्त्यांमध्ये ताणतणाव आणि संघर्षाच्या घटना वाढल्या आणि त्या जवळजवळ 19व्या शतकापर्यंत कंटिन्यू राहिल्या. त्यामुळे 1870 ते 1900 हा संपूर्ण कालखंड हा साम्राज्यवादी, वसाहतवादी, ताणतणावाचा आणि संघर्षाचा कालखंड म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. या बिंदूंमध्ये आपण काय विस्तृतपणे चर्चा करणार आहोत तर साम्राज्यवादी राजकारणाचा भाग म्हणूनच आणि धार्मिक परिक्षेत्र कार्यवाहीचं कृती कार्यक्रमाचं असलेल्या ज्या काही मिशनऱ्या होत्या
त्या मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली, त्याचा प्रसार करायला सुरुवात केली, मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर व्हायला सुरुवात केली. म्हणजे परकीय म्हणजे आतापर्यंत चीनच्या मान्यता काय होत्या, चीनबद्दलचे जे काही समज काय होते की चीन हा इतर कुठल्याही राष्ट्रांवर अवलंबून नसून तो स्वयंपूर्ण आहे, किंवा चीन हा अत्यंत स्वतःमध्ये स्वमग्न असलेला असा देश आहे. परंतु वसाहतवादी राजकारणामध्ये इतर सगळ्या देशांनी जे हस्तक्षेप केले त्या सगळ्या हस्तक्षेपांनी चीनची स्वमग्नता तुटली असंही आपण म्हणू शकतो. ओके, अर्थात हा चीनबद्दलचा समज होता. चीनबद्दलचे समज, चीनचे स्वतःबद्दलचे आणि इतरांचे चीनबद्दलचे समज वेळोवेळी बदलत गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि 19व्या शतकामध्ये मिशनरी कारवाया चीनमध्ये वाढतात आणि ज्या भूमी, जे भूप्रदेश इतर परकीय राष्ट्रांना राष्ट्रांनी दुर्लक्षिले होते, त्याच्याबद्दलचा ॲक्सेस त्या राष्ट्रांना चीनच्या संदर्भात नव्हता, तशा सगळे भूप्रदेश या मिशनऱ्यांनी हळूहळू आपल्या प्रभावाखाली आणि वर्चस्वाखाली आणायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा विद्रोह, सामान्य जनांमध्ये असंतोष असा वाढीस लागला. कारण मिशनरी या धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली एक साम्राज्यवादी अजेंडा सुद्धा राबवत असल्याचे निरीक्षण या ठिकाणी दिसून येतं. आणि चीनी स्वतःच्या ज्या काय धर्माबद्दलच्या मान्यता ज्या आपण इतिहास म्हणून बघितल्या, तर चीनी जनता किंवा चीनमध्ये सेपरेट विशिष्ट असा धर्मच नव्हता. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यालाही पुन्हा ज्या काही मान्यता होत्या चीनच्या संदर्भामध्ये, की मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वराबद्दलची आस्था बिलकुल चीनी दर्शनांमध्ये दिसत नव्हती. आणि म्हणूनच आशियाई खंडातला बौद्ध धर्म हा चीनचा धर्म बनलेला आपल्याला दिसून येतो. परंतु वसाहतवादी कालखंडातून एका वेगळ्या कॅथलिक धर्माचा सुद्धा हस्तक्षेप चीनमध्ये होताना दिसतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे संघर्ष आणि विद्रोह उभे राहिलेले आपल्याला दिसतो. एका बाजूला अंतर्गत गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती या मिशनरी आणि इतर कारवायांमुळे वसाहतवादी राजकारणांमध्ये घडत होती, आणि दुसऱ्या बाजूला सीमा ज्या होत्या, बंदर आणि देशाच्या बॉर्डर होत्या, त्या बॉर्डर आखणी किंवा बॉर्डरच्या संदर्भातील धोरण चीनमध्ये बनत होती. परंतु दुसऱ्या बाजूने त्याच चीनच्या सीमांवर परकीय राष्ट्र आपापल्या पद्धतीचा कब्जा जमवण्याचा प्रयत्न करत होती आणि चीनकडून वेगवेगळ्या पद्धतीचे विशेषाधिकार स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत होती. त्याची ती धावपळ चाललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा संपूर्ण पट खरं तर या आजच्या व्याख्यानाचा पट आहे. आणि त्यामुळे या पटाच्या भोवती आपण काही तथ्यांची उजळणी आता पुढच्या काही वेळांमध्ये करणार आहोत. त्यामुळे रूढार्थाने चीन हा इतर जगांपासून अलिप्त असलेलं राष्ट्र आत्तापर्यंत होतं, म्हणजे 19व्या किंवा वसाहतवादी कालखंडापर्यंत. चीनबद्दलची समज होता की चीन हा आत्ममग्न असलेला देश आहे. चीनबद्दलची दुसरी समज होती की चीन हा इतरांचा द्वेष आणि मत्सर करणारा देश आहे. चीनबद्दलच्या अजून असं समज होते की चीनला धर्माची काहीच गरज नाही. परंतु ह्या सगळी जी काही चीनबद्दलची इतर राष्ट्रांची समज आणि चीनची स्वतःची समज ही हळूहळू जी काही नवीन तथ्य बाहेर आली चीनच्या इतिहासाच्या संदर्भात, त्यांनी खोटी ठरवलेली आपल्याला दिसून येतात. कारण चीनची स्वमग्नता केव्हाच तुटलेली होती आणि म्हणून बौद्ध धर्मासारखा आशियाचा धर्म चीनमध्ये हस्तक्षेप करू शकला. दर्शन म्हणून चीनमध्ये आणि चीनी तत्वज्ञानामध्ये, दर्शनामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये बरीचशी साधर्म्य आढळल्याच्या नंतर खरं तर ती जनतेने तो स्वीकारला. परंतु या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे की जो अधोरेखित करणं गरजेचं आहे, की तो आत्ममग्न किंवा इतरांचा द्वेष करणारा देश नव्हता. कारण ह्या सगळ्या घटना घडल्या. या बौद्ध धर्म किती मोठ्या प्रमाणात फैलावला, ख्रिश्चन मिशनऱ्या संपूर्ण चीनमध्ये त्यांचं जाळं पसरलं. त्यामुळे तो इतरांचा द्वेष करणारा आणि स्वतःला बंदिस्त अवस्थेत घालणारा असा देश नसल्याचं उदाहरण नंतरच्या काळामध्ये तयार झालं. ओके, तर या सगळ्या बिंदूंच्या भोवती आपण विस्तृतपणे आणि थोड्या माफक प्रमाणामध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे. अर्थात हे संपूर्ण जे युनिट आहे
त्याचा मुख्य जो गाभा आहे, किंवा मुख्य जो भर आहे, तो भर या कालखंडांमध्ये चीन हा हळूहळू कशा पद्धतीने वसाहतवादी राजकारणाचा बळी ठरला आणि चीनमध्ये अंतर्गत गृहयुद्धातून, अंतर्गत वेगवेगळ्या शेतकरी आणि इतर फोर्सेसकडून कशा पद्धतीने एक राज्यक्रांती सदृश्य किंवा राज्यक्रांतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला, या गोष्टी आपल्याला समजून येतील. अर्थात ह्या ज्या काय असमान संधी किंवा असमान करार चीनमध्ये झाले, त्याच्यामध्ये चीन स्वतः प्रत्यक्ष एक महत्वाचा खेळाडू होता, प्लेयर होता. पाश्चात्य शक्ती होत्या, जपान सारख्या शक्ती सुद्धा होत्या की ज्यानंतर हळूहळू चीनचा शत्रुभावी अंतर्विरोध जपान सोबत राहिलेला आपल्याला दिसून येतो. तर या सगळ्या असमान संधी या 19व्या शतकातील असमान संधी आहे. तर या 19व्या शतकातील कोणत्या पद्धतीच्या करार घडले हे समजून घेणं एक महत्वाचं उद्दिष्ट या बॉडीचं राहील. दुसरं, या करारामध्ये जे वेगवेगळे देश होते त्या देशांचं वसाहतवादी राजकारण नेमकं काय होतं ती बाब सुद्धा अधोरेखित करणं, आणि हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामध्ये जपान होतं, फ्रान्स होतं, ब्रिटन होतं. ओके, तर या सगळ्या राष्ट्रांचं, या सगळ्या वसाहतवादी राष्ट्रांचं राजकारण समजून घेणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं की आतापर्यंत चीनमध्ये मोनार्किकल सिस्टम होती, राजेशाही अशी अवस्था, राजेशाही होती, आणि ती जवळजवळ प्राचीन चीनच्या इतिहासापासून अस्तित्वात होती. राजवटी बदलल्या, नेतृत्व बदललं, राजा बदलला, पण राजेशाहीचं स्वरूप किंवा सत्ता राबवण्याचं जे स्वरूप होतं ते राजेशाहीच राहिलं. त्यामुळे मोनार्की किंवा मोनार्किकल सिस्टम हे 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 चीनचं एक वैशिष्ट्य आतापर्यंत जे होतं ते कसं बदलत गेलं, आणि क्विंग किंवा झिंग राजवट जी होती तिच्या अंतापर्यंत अंतर्गत राजकारण कसं बदललं, आणि दुसऱ्या बाजूने जे काही साम्राज्यवादी राजकारण होतं ते सुद्धा, त्याचं स्वरूप सुद्धा कसं बदललं याची जाणीव आपल्याला या निमित्ताने होईल, आणि ती व्हावी असं एक उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. त्याचबरोबर चीनचे इतर शक्तींबद्दल, इतर परकीय शक्तींबरोबर कशा पद्धतीचे संबंध होते, कोणकोणत्या संस्था या कालखंडामध्ये या करार मदारांना अंतिम स्वरूप देण्यासाठी अस्तित्वात आल्या, आणि चीनने कशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीच्या ज्ञानाचा अभ्यास सुरू केला, या सगळ्यांचे उलगडा समजून घेणे, या सगळ्या बंधू समजून घेणे हे सुद्धा महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलं. चीनचे इतर राष्ट्राशी संबंध, वेगवेगळ्या संस्था आणि अभ्यास का, कारण जी काही कूटनीतीची सुरुवात होती, मुत्सद्देगिरीची सुरुवात होती, त्याबद्दल चीन प्राचीन भारत इतिहासापासून अनभिज्ञ होता. परंतु या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चीनला सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय कायदे कानून याची समज असावी, आणि ती समज विकसित करत असताना त्याबद्दलचं एक स्वतःचं मत बनवावं असे अभ्यास या ठिकाणी सुरू झाले. त्यामुळे, आणि हा सगळे जे काही करार मदार झाले की ज्या खरं तर असमान करार म्हणून ज्याची नोंद ठरलेली आहे, झालेली आहे, त्याची सगळी जी पार्श्वभूमी होती ती अफूच्या युद्धानंतरची होती. आणि अफूच्या युद्धानंतर जे काही करार झालं, विशेषतः पहिला अफूचं जे युद्ध झालं, त्याच्यानंतर 1800 दोन्ही अफूचे युद्ध झाले, त्याच्यानंतर 1842ला एक नानकिंगचा तह करण्यात आला. त्या नानकिंगच्या तहाच्या नंतर वेगवेगळ्या तहांची, वेगवेगळ्या करारांची शृंखला चीनच्या संदर्भात सुरू झाली, आणि म्हणून या अफूच्या युद्धानंतर चीन हा जास्त हतबल होत गेलेला दिसून येतो.
चीनला जास्त अपमानास्पद वागणूक नंतरच्या काळात मिळत असलेली आपल्याला दिसून येते. कारण चीनचा स्वतःचा स्पेक, स्वतःची ताकद ही परकीय शक्तींसमोर अत्यंत क्षीण स्वरूपात आहे, अशा पद्धतीच्या तथ्य बाहेर यायला लागले. आणि सीमेवर जे काय बंडाळा, सीमेवर जे काय विद्रोह, सीमेवर जे काय हस्तक्षेप परकीय राष्ट्रांनी अवलंबलेले होते, त्याच्यातून चीन हा किती कमजोर होता या सगळ्या शक्तींशी संघर्ष करण्यामध्ये, याचीच पुनरावृत्ती, या तथ्याचीच पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत असताना दिसत. त्यावेळी 1842 नंतर आणि प्रामुख्याने नानकिंगच्या तहानंतर वेगवेगळ्या असमान करारांची शृंखला, मालिका तयार झाली. परंतु हे करत असताना याच्यामध्ये जरी एक वसाहतवादी राजकारण, साम्राज्यवादी राजकारण अनुस्यूत असलं, तरी एक दुसरं तथ्य आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इतर वसाहतवादी राष्ट्र किंवा इतर वसाहती ज्या होत्या त्याच्यावर ज्या पद्धतीने वसाहतवादी पगडा होता, साम्राज्यवादी पगडा होता, तसं चीन कधीच कुठल्याच राष्ट्राची पूर्ण वसाहत झाला नाही. म्हणजे जसं भारत आणि इतर वसाहती या ब्रिटनच्या वसाहती म्हणून ओळखल्या गेल्या. जवळजवळ 100-150 वर्ष ब्रिटिशांनी त्यांच्यावर राज्य केलं. तसा एकच साचा चीनच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे चीन हा कधीच कुठल्या एका परकीय शक्तींची वसाहत बनलेला दिसत नाही. आणि म्हणून हे तथ्य लक्षात घेतल्यानंतर आपण हे या कालखंडातलं 1860-70 नंतरचं जे काय वसाहतवादी साम्राज्यवादी राजकारण आहे, त्यांनी जबरदस्ती बळजबरीने चीन सोबत असे करार मदार केले की ज्यातून त्यांना स्वतःचा आर्थिक, व्यावसायिक आणि इतर बाबतीतला फायदा व्हावा. आणि याला रिॲक्शन, याला परिणाम स्वरूप काय घडलं मग, तर 1940 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतींचे समूह चीन सोबत इतर परकीय राष्ट्रांनी जे केलेले करार मदार होते त्याच्या विरोधात उभे राहिले. उभं राहण्याचं कारण काय होतं, कारण हे करारच मुळी असमान पद्धतीने झालेले होते, ज्याच्यामध्ये चीनला दुय्यम लेखलेलं होतं, ज्याच्यामध्ये चीनचं केवळ आर्थिक शोषण करणं एवढाच हेतू दिसून येत होता. आणि त्यामुळे या साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधात चीनी जनता तिने त्या स्वतः विद्रोह सुरू केले. सुरुवातीला सरकार, छिंग सरकार याबद्दल स्पष्ट नव्हतं, परंतु जनताच विरोधात गेल्याच्या नंतर छिंग सरकारने सुद्धा या परकीय राष्ट्रांच्या विरोधात भूमिका घेणं सोयीस्कर ठरवलं. त्यामुळे हे जे काय असमान करार आहे, या असमान कराराच्या विरोधी 1940 पर्यंत संघर्ष उभे राहिले, ज्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या चीनी राष्ट्रवादाची लहर चीनमध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. कारण या असमान करारांच्या विरोधात सामान्य जनता, चिंग सरकार आणि इतर बरेचशे गोष्टी, आणि त्याच्यातूनच चीनी राष्ट्रवादांची निर्मिती चा कालखंड म्हणून सुद्धा या वसाहतवादी कालखंडाकडे बघितलं जाऊ शकतं. त्यामुळे जसं आपण आतापर्यंत अनुभवलं की 1860 ते 1870 हा सहकाराचा कालखंड बनला आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांनी आणि चीनने सुद्धा त्यांच्या बरोबर सहकार्य केले, परंतु काही ठिकाणी जबरदस्ती, बळजबरीने सुद्धा बरेचसे करार मदार झाले. ओके, परंतु हा सगळा करार मदार, हे सगळे असमान करार हे दुसऱ्या महायुद्धाच्या, दुसऱ्या अफूच्या युद्धानंतर सुरू झाले. आणि 1850 नंतर खरं चीन हा दोन्ही अफूंच्या युद्धामध्ये शर्मनाक पद्धतीने हरला होता, आणि तो शिंग राजवटीवर एक मोठा आघात त्यामुळे झालेला होता दिसून येतो. याच्या विरोधातच खरं तर वेगवेगळे बंड सुद्धा झाले, म्हणजे करार मदाराच्या विरोधात किंवा चीनची संप्रभुता, सार्वभौमत्व या करार मदारांमुळे जे काय धोक्यात आलेलं होतं त्याच्या विरोधात जनतेचे उत्स्फूर्तपणे बंड झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये एक तायपिंगचा विद्रोह आहे, दुसरा बॉक्सरची लढाई आहे, बॉक्सरचा विद्रोह आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचा प्रतिरोध या सगळ्या करार मदारांचा
किंवा जे काही साम्राज्यवादी वसाहतवादी राजवटीचं राजकारण चीनच्या विरोधात, चीनच्या नैसर्गिक संसाधनांच्या च्या ओरबाडण्याच्या बाजूने सुरू झालं, त्याच्या विरोधात उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. परंतु पहिल्या महायुद्धानंतर अशा पद्धतीच्या करारांना सुरुवात झाली. म्हणजे तो नानकिंगचा करार होता. दुसऱ्या महायुद्धानंतर एनसिंगचा करार आला. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर खरं तर हे अशा पद्धतीचे असमान करार चीन सोबत करण्याची एक मोठी चढाओढ तयार झाली. अर्थात म्हणून हा कालखंड जो होता सुरुवातीच्या 10 वर्षाचा कालखंड, हा करार मदारांचा कालखंड होता.